नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज पुन्हा एकदा आपण आले बाजार भावाविषयी चर्चा करणार आहे. एक दिवसाचा गॅप टाकून आपण व्हिडिओ बनवणार आहे आणि व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा. आज थोडी तब्येत डाऊन आहे मित्रांनो. आज आपण सांगली साताऱ्याची पण अपडेट घेतली आहे. आपलं फुलंब्री तालुक्यातून पण अपडेट घेतली आहे आणि आपण जयपूर मंडीचा जो व्हिडिओ पाहिला असेल आजचा, तर तिथं थोडं आवक जास्त झालेली आहे मित्रांनो. पण भाव हा कमी झालेला नाही आहे. आले बाजार भाव म्हणजे जो आहे तो जागेवरच आहे आणि इथून पुढं भाव कसे राहतील ते पण आपण चर्चा करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता जी लावण केलेली आहे त्याच्यावर सुद्धा आपण थोडी चर्चा करणार आहे मित्रांनो. व्हिडिओला नवीन असाल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भेटत जाईल मित्रांनो. काल आपण सांगली साताऱ्याला आपण फोन लावला होता. आपल्याला तिकडनंच शेतकऱ्याचा फोन आला होता की व्यापारी 20,000 रुपया गाडीपर्यंत मागतोय पण शेतकरी देत नाही आहे. थोडी उच्चांकी म्हणजे काल तिथं पाहायला मिळाली, कारण 2 दिवस तिथं पाऊस चालू होता त्याच्यामुळे. पण आज आज पुन्हा फोन केला मित्रांनो, तर तिथं 36-38 रुपये 100 किलो म्हणजे 18,000 रुपयापर्यंत ही खरेदी चालू आहे. कुठं 17 आहे, कुठं 16 पण आहे. माल पाहून आहे मित्रांनो. आणि आपल्या संभाजीनगरचं जर पाहिलं मित्रांनो, तर 36 रुपये टॉप क्वालिटीचा माल ही खरेदी चालू आहे आणि काही शेतकरी देत पण नाही आहे. आणि मित्रांनो, आता प्लॉट बोटावर मोजणे इतके प्लॉट बाकी आहे, कारण तुम्हाला सांगतो आवक एकदम कमी झालेली आहे आणि इथून पुढं 100% भाव वाढण्याचे चान्सेस असू शकतात, राहू शकतात. कारण आता खोडवा प्लॉट कुठं कुठं म्हणजे एखाद्या गावामध्ये 1 प्लॉट 2 प्लॉट असे बाकी आहे मित्रांनो. एकदम कमी माल आता बाकी आहे. काही काही शेतकरी असे पण आहे त्यांच्याकडे 9-9 एकर आहे, 8-8 4-4 एकर आहे, असे पण मला कमेंटी आले होते मित्रांनो. तर त्यांना ज्यांचे सावटा प्लॉट आहे त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे जर 4 एकर अद्रक असले तर तुम्ही 2 एकर आता काढू शकता, म्हणजे टप्पा करू शकता. 35-36 रुपये हा भाव एकदम मस्त भाव आहे मित्रांनो. कारण तुमचा जो नवा माल आहे तो पण जाणार आहे समजा 7-8 रुपये. माल पाहून त्याचे भाव आहे मित्रांनो. आपल्या संभाजीनगर तर सांगला मित्रांनो तुम्हाला 36 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीचा माल आहे आणि वैजापूर तालुक्यामध्ये पण तेच रेंज चालू आहे मित्रांनो. आपलं संभाजीनगरमध्ये तेच 1700-1800 आपलं 3600-3700 रुपये भाव ह्या चालू आहे मित्रांनो. मित्रांनो, यावर्षी लागवड पण कमी झालेली आहे आणि आतापासूनच आले प्लॉट सड ही आलेली आहे मित्रांनो. तुमच्याकडे किती प्रमाणामध्ये सड आलेली आहे हे कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. आमच्याकडे नवीन शेतकरी जास्त वाढलेले आहे आणि आमच्याकडे क्षेत्र हे पहिल्यांदाच, आता मी पण बघा इथं जिथं अद्रक लावली आहे आपण, इथं पहिल्यांदा आपण अद्रक लावलेली आहे. कारण आमच्याकडे क्षेत्र सावटं आहे. आता माझ्याकडे 12 एकर क्षेत्र आहे. 12 एकर क्षेत्रामधून माझं कमी जास्त 2017 पासून कमीत कमी 4 वर्ष गॅप पडतो आपला अद्रकीला. आता इथं पहिल्यांदा आपण अद्रक लावली आहे मित्रांनो या क्षेत्रामध्ये, पहिल्यांदा. तर पण असं कुठं राहत नाही पहिल्यांदा लावली आणि सड येऊ नाही शकत. हा निसर्गाचा भाग आहे आणि सडीवर औषध नाही आहे मित्रांनो. तुमच्याकडे किती प्रमाणात सड आहे हे कमेंटमध्ये सांगा. कारण बेंगलोर साईड जर विचार केला मित्रांनो, मागच्या 2-3 महिन्यापासून आणि शेतकरी आपल्याला जॉईंट आहे तिथले, की ते मला व्हिडिओ टाकत असतात की एक मोठ्या प्रमाणामध्ये तिथं ह्यावर्षी प्लॉट खराब झालेले आहे मित्रांनो. म्हणून सांगतो येणाऱ्या काळामध्ये काही ना काही थोडाफार शेतकऱ्याचा यावर्षी फायदा होणार आहे. कमीत कमी 3,500-4,000 रुपये ज्या वेळेला आपलं अद्रक निघेल समजा बिनं, तर 100% हा यावर्षी शेतकऱ्याचा पैसा होणार आहे मित्रांनो, असा अंदाज मी सांगतो आहे. आणि मित्रांनो, आपण डायरेक्ट मोबाईल नंबर दिले असल्यामुळे काही काही शेतकरी मला डायरेक्ट फोन करतात, काय करावं, प्लॉट देऊ का नको. आता मी काय सांगणार आहे मित्रांनो, मी एक अंदाज सांगत असतो. मी सांगून द्यावं तुम्हाला थांबून जा आणि भाव कमी होऊन जा, तुम्ही डायरेक्ट मला काही ना काही फोन लावणार का, तुम्ही असं सांगले, तुम्ही असा अंदाज सांगितला, तुमच्यामुळे मी थांबलो. असं होऊ नये म्हणून सांगतो मित्रांनो. जर तुमच्याकडे सावटा प्लॉट असेल तर तुम्ही टप्पा करू शकतात. 35-3600 हा भाव काही एकदम कमी नाही, एकदम मस्त भाव आहे. याच्यात पण पैसे बनणार आहे मित्रांनो तुमचे. तर मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला
ही पण कमेंट करून सांगा. आपण कुठला दुकानदार नाही आहे, काही नाही आहे. आपण डायरेक्ट शेतातूनच अंदाज सांगत असतो. तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, काही हे तुम्हाला सांगायचं काम नाही आहे. चला मित्रांनो, शेवटी सांगून देतो आणखी पुन्हा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान.